आजच्या पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण आहे की 29 तारखेला आम्ही बहुजन विकास आघाडीसोबत अलायन्स करण्याचा आम्ही निर्णय जाहीर केला होता आणि आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मला नोटीस पाठवून 30 तारखेलाच म्हणजे 24 तासामध्ये त्याचं उत्तर देण्याचे मला नोटीस काढलेली असल्याने आणि मी राष्ट्रीय अध्यक्षांना त्या नोटिसीचा जवाब दिलेला आहे आणि आम्ही जी माझ्याकडनं चूक झाली होती की मी राष्ट्रीय अध्यक्षांना न विचारता हा जो अलायन्स केला होता बहुजन विकास आघाडीसोबत तो अलायन्स आम्ही तोडत आहोत। यासाठी आम्ही ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। आमच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने 543 लोकसभेच्या जागांसाठी निवडणूक चिन्ह शिटी दिलेली आहे आणि आमच्या पक्षाची दिल्ली येथे दिनांक 30/12/2018 रोजी एक बैठक आमची झाली होती। त्या बैठकीमध्ये आमचा असा निर्णय झाला होता की आपण कोणत्याही पक्षाशी गठबंधन करायचं नाही। हा आमचा ऑलरेडी निर्णय झाला होता आणि आमच्या येथील पालघर जिल्ह्यामधील कार्यकर्त्यांनी आम्हाला विनंती केली की पालघर लोकसभेसाठी आपण बहुजन विकास आघाडीसोबत आपण अलायन्स करूया। ही आमची प्रथम निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही आतापर्यंत 100 उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत। आम्ही जी ही यादी तुम्हाला दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतात की आमचे उमेदवार कुठल्या कुठल्या राज्यामध्ये उभे आहेत। पालघरचे उमेदवार कोण असतील? आमचा पालघरचा उमेदवार 6 तारखेला आम्ही जाहीर करणार आहोत। शिटी निशाणी ही फेमस आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये आमचे फक्त महाराष्ट्रामध्ये कमीत कमी आमचे 30 ठिकाणी आतापर्यंत उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की 30 पैकी कमीत कमी आमचे 25 लोक निवडून येतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि आमचे जे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांना या देशातील जनता प्रचंड मताने निवडून देणार आहे।